अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा संदेश देणार आहे. तो तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. स्वामी समर्थांचा आजचा संदेश हा एका महाकाव्यासारखा अगाध आहे, जो तुमच्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा आहे. आजच्या मंगलमयी गुरुवारी स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की तू ज्या संकटांनी आज वेढला गेला आहेस, ती संकटे तुझ्या विनाशासाठी नसून तुझ्या आत्मिक बळासाठी, परीक्षेसाठी आहेत. बाळ, या जगात कोणतीही गोष्ट माझ्या सत्तेशिवाय घडत नाही. मग तुझे दुःख तरी माझ्या नजरेतून कसे सुटेल? तू जेव्हा एकटा पडतोस तेव्हा तुला वाटते की आता कोणीही तुझा साथ देणार नाही. तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ असतो. तुझे अश्रू मी माझ्या पदराखाली झेलत असतो. तुझी प्रत्येक आंतरहाक माझ्या हृदयापर्यंत पोहोचते. माणसाला वाटते की त्याचे प्रयत्न कमी पडत आहेत, पण लक्षात ठेव, तुझे प्रयत्न जिथे संपतात तिथे माझी कृपा सुरू होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द केवळ तुला धीर देण्यासाठी नाहीत, तर ते अभेद्य सत्य आहे आणि जे काळाच्या ओघात कधीच बदलणार नाहीत. आजच्या दिव्य क्षणी तू तुझे सर्व ओझे माझ्या चरणी अर्पण कर. तू भविष्याची चिंता करतोस, उद्या काय होईल या भीतीने ग्रासलेला असतोस. पण तू हे का विसरतोस की ज्याने तुला जन्म दिला तो तुझ्या उद्याची सोय आधीच करून ठेवतो. तू फक्त आजचा दिवस प्रामाणिकपणे जग. तुझी कर्मे शुद्ध ठेव आणि इतरांच्या प्रती मनात दयाभाव बाळग. जेव्हा तू एखाद्या गरजूला मदत करतोस तेव्हा तू प्रत्यक्ष माझीच सेवा करत असतोस. तुझ्या घरातली अशांतता, पैशाची ओढताण किंवा मनातील भीती या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. या संकटांच्या पलीकडे सुखाचा एक मोठा सूर्योदय तुझी वाट पाहत आहे. विश्वास ठेव, मी तुझ्या आयुष्यातील सर्व विस्कटलेल्या गोष्टी पुन्हा नीट जुळवून देईन. तुला जे अशक्य वाटते ते माझ्या एका दृष्टिक्षेपाने शक्य होईल. तू फक्त तुझे मन शांत ठेव आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड जप कर. कारण या नामातच सर्व ब्रह्मांडाची शक्ती सामावलेली आहे. तू कधीच स्वतःला हतबल समजू नकोस. तू माझ्या कुटुंबाचा, माझ्या स्वामी परिवाराचा एक अविभाज्य भाग आहेस. तुझे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते वचन कधीच मोडणार नाही. तुझ्या आयुष्यात जे काही कठीण प्रसंग आला आहेत, त्यातून तू ताणतणावातून सुलाखातून निघाला आहेस आणि आता तुझी भरभराट होण्याची वेळ आलेली आहे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, कारण लोक फक्त तुझे वरवरचे रूप पाहतात, पण मी तुझे अंतःकरण पाहतो. तुझे शब्द, भाव हीच तुझी सर्वात मोठी संपत्ती आहे. आजचा हा गुरुवार तुझ्या आयुष्यात समाधानाची नवी लाट घेऊन येणार आहे. मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा उभा आहे. तू फक्त निर्भयपणे तुझे पाऊल पुढे टाक. ज्या मार्गावरून तू चालत आहेस ना, त्या मार्गातील काटे वेचण्याचे काम मी आधीच केले आहे. फक्त श्रद्धा ठेव आणि सबुरीने वाग. यश तुझेच आहे, लक्षात ठेव. अखेर स्वामी हेच सांगतात की तू अनन्य भावाने मला शरण आलेला आहेस. तर आता तुझ्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी ही आता माझ्यावरती आहे. तू फक्त निमित्त आहेस, करता करविता मीच आहे. ठीक आहे. तुझ्या जीवनातील हा संघर्ष आता संपत आला असून कृपांचा वर्षाव होण्याची आता वेळ आलेली आहे. आनंदात राहा, कृतज्ञ राहा आणि सदैव स्मरणार्थ ठेव की तू स्वामींचा लाडकं लेकरू आहेस. तुझा उद्धार करणे हाच माझा संकल्प आहे आणि तो मी सिद्धीस नेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.